हाय, हॅलो, नमस्कार. मी पायल. जर तुम्ही अमृतसरला येत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वन डे आयटरनरी प्लॅन तुम्ही करू शकता. कंप्लीट अमृतसर ट्रिप, गोल्डन टेम्पल, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग आणि पंजाबची फेमस फूड एका व्लॉगमध्ये. ट्रस्ट मी, हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा अमृतसर प्लॅनिंग खूप इझी होईल. सो लेट स्टार्ट दिस अमेझिंग जर्नी. सो फायनली आज आपण पोहोचलो आहोत पंजाबच्या हर्टमध्ये, अमृतसर. दिस सिटी नॉट जस्ट फॉर फेमस फॉर फूड बट ऑल्सो फॉर हिस्ट्री. हॉनेस्टली इथलं ॲटमॉस्फिअर वेगळ्याच लेवलचं आहे. जर तुम्ही चंदीगड किंवा दिल्लीवरून येत असाल तर 2 डेजमध्ये तुम्ही आरामात अमृतसर एक्सप्लोअर करू शकता. अगदी बजेट फ्रेंडली. अमृतसरला तुम्ही ट्रेन, फ्लाईट किंवा बसने इझिली येऊ शकता. रेल्वे स्टेशन पासून सिटी सेंटर फक्त काही मिनिट्सवर आहे. वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन. लेट्स टॉक अबाउट बजेट, कारण आम्ही वन डे साठी एक्सप्लोअर करणार आहोत. सो यस, ट्रेन बस 500 to 1500, लोकल ट्रान्सपोर्ट 300 to 800, फूड 700 to 1200 अँड शॉपिंग ॲज पर युअर चॉईस. सो आम्ही रात्री 3:30 वाजता अमृतसरमध्ये पोहोचलो. फ्रेश होऊन आम्ही रेडी झालो दर्शनासाठी अँड फायनली आपण आलो आहोत श्री हरमंदिर साहिब, पॉप्युलरली नोन ॲज अ गोल्डन टेम्पल. द ब्युटिफुल गोल्ड कवर स्ट्रक्चर, द पीसफुल सरोवर. आणि आज जाण्याआधी शो आणि लगेजसाठी फ्री लॉकर्स अवेलेबल आहेत. अँड रिमेंबर अ फ्यू रूल्स: कवर युअर हेड, रिमूव्ह युअर शूज, वॉश युअर फीट अँड मेंटेन सायलन्स अँड रिस्पेक्ट इनसाइड द कॉम्प्लेक्स. आणि आत आल्यानंतर जे तुम्ही बघाल ते खरंच खूप अप्रतिम आहे. लाईट, शांतता, चारही बाजूंनी असलेलं अमृत सरोवर अँड रिअल गोल्डने कव्हर केलेलं टेम्पल. फोटोज आणि व्हिडिओ किती काढले तरी हा अनुभव कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कॅप्चर होत नाही. सो आम्ही पालखी साहेब सेरेमनीच्या टाइममध्ये टेम्पलला आलो. द ब्युटिफुल्ली डेकोरेटेड पालखी, द साऊंड ऑफ गुरबानी अँड थाउजंड्स ऑफ डिवोटीज वॉकिंग टुगेदर क्रिएट अॅन ॲटमॉस्फिअर दॅट इज ट्रूली डिवाइन. जर तुम्ही गोल्डन टेम्पलला येणार असाल, डोंट मिस द सेरेमनी. सो फायनली दर्शन रांगेला खूप गर्दी आहे. 1 तास लाईनमध्ये वेळ गेला, पण इथं उभं राहिल्यानंतर वेळ कसा जातो तेच कळत नाही. आणि लाईनमध्ये असताना सुद्धा त्यांनी पाण्याची सुविधा दिली आहे. प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचेल याची काळजी घेतली जाते. दर्शन केल्यानंतर प्रसाद घेतला आणि तो स्वीट टेस्टचा प्रसाद खाताना सनराईज पण एन्जॉय केला. आणि इथलं ब्युटिफुल ट्रॅडिशन, हेअर इज द लंगर. दररोज हजारो लोकांना जेवण दिलं जातं. एव्हरीवन सिट्स टुगेदर विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, इक्वॅलिटी, सेवा अँड ह्युमॅनिटी. हीच गोल्डन टेम्पलची खरी ओळख आहे. आणि गोल्डन टेम्पलच्या बाहेर आल्यानंतर आम्ही लस्सी घेतली. खूप छान टेस्ट होती. आणि त्यानंतर टेम्पल पासून काहीच पावलांवर आहे जालियनवाला बाग. याची हिस्ट्री सर्वांनाच माहीत आहे. 13 एप्रिल 1919 रोजी इथं ब्रिटिश आर्मीने हजारो निष्पाप लोकांवर गोळीबार केला होता. आजही भिंतींवर बुलेट मार्क्स पाहायला मिळतात. पण ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांच्या आदेशानुसार कोणतीही पूर्वकल्पना न देता गोळीबार करण्यात आला. आम्ही बराच वेळ या बागेमध्ये घालवला. काही गॅलरीजमध्ये त्यांनी हिस्ट्री एक्सप्लेन केलेली आहे. इथे असणारी अमरज्योत आपल्याला बलिदानाची जाणीव करून देते. जर तुम्ही अमृतसरला येत असाल तर हे ठिकाण नक्की भेट द्या, कारण इथून आपण फक्त फोटो नाही तर इतिहासाची अमूल्य आठवण घेऊन जातो. लेट्स लिव्ह दिस प्लेस विथ रिस्पेक्ट इन अवर हर्ट्स अँड ग्रॅटिट्यूड फॉर द हिरोज हू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग फॉर अवर फ्रीडम. जय हिंद. नेक्स्ट, जालियनवाला बाग पासून 5 मिनिटवर पार्टिशन म्युझियम आहे. सो तुम्ही तेही एक्सप्लोर करू शकता. नाव इट्स टाइम ऑफ समथिंग एक्साइटिंग, शॉपिंग.
आम्ही आलो आहोत अमृतसरच्या फेमस लोकल मार्केटमध्ये. इथलं मार्केट खूप व्हायब्रंट आहे. प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळी शॉप्स, रंगीबिरंगी वस्तू आणि पंजाबी कल्चरची झलक दिसते. थोडी निगोशिएशन करायला विसरू नका. इथे पंजाबी सूट्स, जुतीज, ब्युटिफुल फुलकारी दुपट्टास, ट्रॅडिशनल सूट्स आणि खूप काय फेमस आहे. सो मस्ट बाय इट. शॉपिंग झाल्यानंतर इथलं फेमस स्ट्रीट फूड नक्की ट्राय करा. सर्वात पहिले आम्ही ट्राय केलं ते फेमस अमृतसरी कुलचा विथ स्पायसी छोले अँड बटर. त्यानंतर मी मावा कुल्फी ट्राय केली आणि लास्टली फेमस अमृतसरी लस्सी. घ्यानी पंजाबी लस्सी. इथे पेढा लस्सी ट्राय करायला विसरू नका. इथली फेमस लस्सी आहे आणि तिथे आम्ही पंजाबी लस्सी पण ट्राय केली. 1 ग्लास इनफ टू फिल युअर स्टमक. गोल्डन टेम्पलचा परिसर फिरल्यानंतर आम्ही शेअरिंग टॅक्सी करून श्री दुर्गियाना टेम्पलला आलो. या टेम्पलचं स्ट्रक्चर अगदी गोल्डन टेम्पलसारखं आहे. सो आम्ही तिथे बसून टाइम स्पेंड केला आणि दर्शन घेऊन आपल्या फायनल डेस्टिनेशनला निघालो. जाताना साईट सीन एन्जॉय केला आणि फायनली आम्ही आलो वाघा बॉर्डरला. अमृतसरची ट्रिप कंप्लीट होतच नाही वाघा बॉर्डरशिवाय. ही सेरेमनी बघण्यासाठी खूप गर्दी असते, त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर जा आणि तुमची जागा फिक्स करा. आणि यासाठी कोणतेही चार्जेस किंवा बुकिंगची आवश्यकता नाही. हे पूर्णपणे निःशुल्क आहे. सो कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्ही कोणालाही पे करू नका. आणि मेन रोड पासून अटारी बॉर्डरचा अंतर खूप कमी आहे. तुम्ही पायी जाऊन सुद्धा ते कव्हर करू शकता. इंडिया आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरवर होणारी बेटिंग रिट्रीट सेरेमनी एनर्जीने भरलेली असते. देशभक्ती, चेअरिंग क्राऊड आणि सोल्जरचा पॉवरफुल परफॉर्मन्स. हा एक्सपिरियन्स आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. रोज इव्हिनिंगला खूप गर्दी असते ॲज कम्पॅरेटिव्ह पाकिस्तान. तुम्हालाही ही सेरेमनी बघायला खूप आवडेल. BSF सोल्जर्स क्रिएट अन अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स. प्रत्येकाची एनर्जी भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणताना नेक्स्ट लेवलची असते. काही क्लिप्स मी तुमच्यासाठी इथे ॲड केली, नक्की बघा. एक मिनट देख लो, एक मिनट. सो फायनली आपला अमृतसरचा प्रवास इथे संपतो. 1 डे किंवा 2 डेमध्ये तुम्ही आरामात अमृतसर फिरू शकता. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अमृतसरमध्ये कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नव्या डेस्टिनेशनसोबत. अंटिल कीप एक्सप्लोरिंग अँड कीप स्माइलिंग. बाय.